ह्याला कशाचा वास लागला इथं, कशाचा वास घ्यायला इथं. अरे काय तिथं माती खायला वाटतं ही काय. गाईज वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर सकाळ सकाळी आलो आहे घरामागवर फिरायला आणि जे लाकडं बघू शकता तुम्ही मागचं जे काय ते पलीकडे तिकडे छप्पर होतं आणि ते सगळं पूर्ण पडायला आलं आणि त्याला पाडून त्याचं सगळं जे काही लाकूड वगैरे होतं ते सगळं गोळा करून इथं आणून ठेवलं आहे. आणि परवा जे काही हे घास गवत मारलं होतं परत एवढं आलं आहे आता. आणि हे आहे काकाचा तूर, हे आहे काकाचा तूर आणि हे आपला भाजीपाला वर आहे मका. आणि परवा दिवशी झालेलं पाणी अजून आहे, पूर्ण पाणी लागलं शेताला, पूर्ण हे पूर्ण वाढलं आहे. आणि काही टमाट्याची झाडं पूर्ण वाळून गेले त्या पाण्यामुळं. 24 तास पाण्यात म्हटल्यावर कशाला राहील, पूर्ण वाळून गेले तिकडे सगळे टमाट्याची झाडं. तर आता मी चाललो आहे कॅनलच्या पलीकडे, म्हणजे अजून फेऱ्या घालून जावं लागेल तिकडे पोलवरून. या कॅनलमध्ये अजून पाणी आहे म्हणून. तर इथं पण पुढं पाणीच आहे अजून. तसंच या गवतावरून जावं लागेल. तिकडे जनावर आहेत मग त्यांना तेवढं सोडायचं आहे. घरात पण काय काम नाही आता सध्याला. मग आज लवकर चाललो आहे जरा 9 वाजताच. तर आता मी चाललो आहे घराकडे, म्हणजे आता वाजलेत 12. मी यांना बांधालो आहे ह्याला आणि तिकडे काय त्याला बांधणार आहे इथं आणि त्याला तिथं साईडला बांधणार आहे. तर त्याला बांधू इथं आणि इथंच पाणी प्यायले आता बांधायचं त्याला पण कुठं तर बांधायचं इकडं. ह्याला बांधू वाटतंय पण बघू, शक्यतो ह्यालाच बांधायचं, त्याला आणून पुढाला बांधायचं. तर आता त्यांना बांधलं आहे त्या दोघांना. आता चाललो मी घराकडे. हे टॅवेल आहे इथेच ठेवतो आणि परत येताना कोणी घेऊन येणार. इथंच टॅवेल ठेवलं आहे. आता चाललो आहे घराकडे. ह्या पाण्यातून जाता येत आहे पण इथून जात नाही कारण पॅन्ट भिजते जरा. मग जाणार मी तिकडून पूलवरून पलीकडे. आलो आहे परत खाली यांच्याकडे. इथं पाण्यात पडलं आहे आणि ती तिकडं वर आहे. आता परत ह्यांना 1 तास थांबायचं, परत नंतर मग ह्यांना इथंच खाली बांधून घराकडे जायचं. ह्याला कशाचा वास लागला इथं, कशाचा वास घ्यायला इथं. अरे काय तिथं माती खायला वाटतं ही काय. माती खायला काय आहे नेमकं, माती खायला. ए ओय माती खायला काय. आता ना मला पूर्ण कंटाळा आला. एक तर बास झालं आहे मला सकाळपासून. सकाळी आलो मी 9ला, आता वाजले ती 1, म्हणजे घराकडे जावं वाटायला आहे. आणि मी इथं बांधावर बसले आणि 2 पुढं खायलेत. मग यांना घेऊन घराकडे जावं पाहिजे यायचं. नाही मी घराकडे जातो आणि ह्यांना इथंच बांधून जातो, कारण परत संध्याकाळी ह्यांना कोण तिथून इकडं आणणार. परत ह्यांना इथंच बांधायचं, मी एकटाच घराकडे जातो. पण अजून एक अर्धा तासानं 1:30 वाजता ते जायचं, परत 3 वाजता यायचं. हेच काम आहे डेली. कॉलेजला जर करता नाही गेलो ना हेच काम आहे. आणि कॉलेजला जावं म्हटलं तरी काल गेलो कॉलेजला तर नंदूर ते मंगळवेढा किती म्हणजे 52 रुपये घेतलेत. इकडं बालाजीनगर, मरवडे आणि मंगळवेढा असं ह्या मार्गे घेऊन चाललेत. कारण डोनजमध्ये पाणी आहे, म्हणजे डोनाच्या पुढं जरा वड्यामध्ये ते वगैरे पाणी आहे, त्यामुळे बस वगैरे जात नाही. मग इकडचं पूर्ण तिकीट असं घेतात त्याने. जायचं 52 यायचं 52, म्हणजे 104 रुपये जातात. त्यापेक्षा 2 दिवस नाही गेलेलं परवडतं आहे. त्यामुळं आम्ही आज काही कॉलेजला गेलो नाही. मग कॉलेजला गेलं नाही तर असलं काम लावतात घरात आणि काम पण करावं लागतं आहे. 6 वाजले 1:30. आता त्यांना बांधलं जागेवर आणि मी चाललो इकडे मोटर चालू करायला पलीकडे डाब्याकडे. आणि मोटर म्हणजे आता किती 1 तास का 2 तास लाईट दिलेत म्हणून फक्त ते काढालं आहे. आणि त्याच्या आत लवकर पाणी भरून घ्यायला पाहिजे, पाणी नाही घरात. आणि त्या तिकडे पलीकडे कॅनलमध्ये पाणी आहे म्हणून मम्मी त्या डब्याची चावी आणाले पलीकडून. मग ती चावी घेऊन आपण मोटर चालू करायचं आणि पाणी पण एकटाच भरून घ्यायचं आहे. मम्मी नाही आणि म्हणजे एकटा म्हणजे मम्मी सगळं मीच करायला पाहिजे. चालू वगैरे पलीकडे जावं लागेल. आता चावी भेटले, मम्मी चावी दिली इथे मम्मी. आता आपण चालू करायचं मोटर चालू करून कॅनलमध्ये पाणी कमी आहे म्हणून कॅनलमधूनच पलीकडे जायचं. आता आपण चालू करूया मोटर. पाल आहे पाल. वा आम्ही कसलं बिलो आहे. आता आपलं मोटर चालू झालं आहे आणि आपण जायचं पलीकडे, म्हणजे घराकडे जाऊन पाणी वगैरे भरून घेऊन आणि आपणच मोटर बंद करायला यायचं आहे परत खाली. आता आपली मोटर चालू झाली, इथनं दिसतंय बघू. हे आपलं मोटर चालू झालं आहे, पाणी पडालं आहे तिथं. आपल्याला तिथं जायचं आता हे चालू आहे मोटर. आणि हे सगळं बदली वगैरे भरून घ्यायचं आहे. बॅरल पण हे पूर्णच मोकळं आहे आणि हे काय नाही, हे एवढं आहे याच्या आसपास आहे. आणि सगळं भरून घ्यायला पाहिजे एकटा. ते पण फुल भरून घ्यायला पाहिजे अजून एकदा धुवून.
आपलं पाणी वगैरे भरून झालं, ती बॅरल पण भरलं आणि त्यात काय भरलं नाही, ते आधी भरलेलं होतं, सगळं भरून घेतलेत आणि इकडे सगळं पाणी चाललं पलीकडे. आता जाऊन मोटर बंद करायचं, ही एक आठ ठेवायचं आहे, मग मोटर बंद करायला जायचं. बंद करूया मोटर. चावी वगैरे बंद करायच्या आधीच मी चावी घालतो, माझं डोकं सुद्धीवर नाही वाटतं. होय. तर आपलं हे मोटर बंद केलं, आता हे झाकायचं. हे निघे घ्यायला काय झालं, ओके निघालं. आता जायचं आपण घराकडे. आता काय नाही, आता यांच्याकडे जात नाही. ही इथं बसलं आहे, ही एक इथं बसलं आणि ती एक तिथं बसलं आहे. आता यांच्याकडे जात नाही मी काय, आता घरात जातो. घरी गेल्यावर 1 तास आधी झोपणार आहे. डोकं दुखायला आहे माझं. आता यांच्याबरोबर दिवसभर फिरून सकाळी 9ला सोडले, आता वाजले 2. म्हणजे मगाशी मी मोटर चालू करून पाणी वगैरे भरून घेतलो मी एकटाच. मग आणि परत आता मोटर बंद करून चाललो आहे घरी. आता कॅनल सोडत नाही, आता संध्याकाळी सोडायचं. ह्याचं पिल्लू एक येतं आहे बारकं, आता हे कॅनलमधून जावं लागेल पलीकडे मला. आता घरात येऊन झोपलं आहे तर काय अजून एक टेन्शन, आत उघडायला येतं घरात. फॅन पण बंद, कारण लाईट गेली आता 15-20 मिनिट झालं लाईट जाऊन. झोपलं आहे पण झोप पण लागेल आणि थोडं कंटाळा पण आला आहे, तरी झोपतो. झोप लागल्याचं बरं. चला भेटूया मग कमीत कमी अर्धा पाऊण तास किंवा 1 तासानंतर. बाय. तोपर्यंतसाठी बाय. तर फायनली झाली आपली झोप. आता आले लाईट आणि आता उठायचं जायचं बाहेर. आधी आता बाहेर गेलं, चहा वगैरे केले त्या बघायचं. आता वाजले नको, टाईम नको सांगायला, टाईम नाही सांगायला. आता जायला पाहिजे लय बाहेर. हो. आणि मी झोपले तर अजून एक, म्हणजे मागची मी दरवाजा बंद करून झोपलो होतो. कोण उघडले काय, मम्मी उघडली अशी. तर आता पलीकडे जाऊन आणले हे ब्लॅक टी. मग आता हे एवढं चहा वगैरे प्यायचं मस्त आणि चहा पिऊन परत खाली जायचं त्यांच्याकडे. तर झोप वगैरे झालं आहे. टायमिंग काय सांगत नाही मी कितीला उठलं आहे कितीला नाही, पण आता जायचं. तरी अजून वातावरण फुल टाईट आहे, म्हणजे ऊन आहे काय सगळं निवांत आहे. तर आता चालू परत खाली. मग शिवानी चहा वगैरे पेलो, आता चालू परत खाली. कॅनलमधून जावं लागेल परत पॅन्ट वर घे, डोक्याला तापच आहे ती एक. संध्याकाळचा व्ह्यू काय भारी आहे, लय मस्त आहे व्ह्यू. हे काय छोटंसं सूर्य पडलं आहे अजून. वा काय भारी व्ह्यू आहे संध्याकाळचा. संध्याकाळी म्हणजे आता वाजलेत 4:30 वगैरे. आता संध्याकाळच्या टायमाला परत वर आलो एकटा उभं फिरायला. आणि मागं जे काही सूर्य मावळत आहे अजून. आणि हा आपलं मका मागं, आणि इकडं आहे शेंगा. आणि परवा 2-3 दिवस झाले जे काही पाऊस झाला होता ना, ते पावसाचं पाणी अजून आहे इथं डबऱ्यात. वरचं सगळं पाणी येऊन इथं स्टॉप होतं आहे आणि इथून मग त्या शेतातून मग तिकडे खाली डबऱ्यात जाते पाणी. म्हणजे वरचं सगळं पाणी येतं इथे स्टॉप होतं आहे. मग आपलं घर आहे इकडं पुढं. आता चाललो घराकडे. वाटतं लाईट गेल्या वाटतं आता घराकडे. हे बल्ब चालू आहे इथं पण ते बल्ब बंद आहे आता, म्हणजे असं लाईट गेले वाटतं. ह्या टाईमला लाईट गेला आहे म्हणजे कधी येते काय नाही. येते तरी संध्याकाळच्या वेळेस लवकर येतं लाईट, उशीर करत नाही, पण तरीसुद्धा सांगता येत नाही. ते एक वेळेस उशीर नाही येतं, एक वेळेस लवकर येत आहे, काय सांगता येत नाही कधी येतं कधी नाही.